राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल मी आपल्या भेटीस येऊ शकलो नाही. का येऊ शकलो नाही आपण सर्व प्रसारमाध्यमातून ऐकलं असेल, वाचलं असेल. पिट्या परदेशी, रमेश परदेशी, खुश तो बहुत होंगे आज तुम. पिट्या, तू खूप आनंदी असशील रे. तू संघात तुला का जातो म्हणून विचारलं, तू पक्ष सोडला आणि मी तर जाहीरच केलं तर की संघात जाऊ नको म्हणून आमच्या बापाने सांगितलं तरी आम्ही ऐकलं नाही. तर यांना कुणाला मी भिणार आहे. संघ ही आपली आई आहे आणि आईच्या विरुद्ध कुणी जरी बोललं तर ते आम्ही सहन करू शकत नाहीत. काल मी माझ्या वैयक्तिक कामासाठी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो आणि सगळ्या प्रसारमाध्यमांनी, त्यातले बरेच प्रतिनिधी अत्यंत माझ्यावर प्रेम करणारे आहेत, एक बातमी लागून गेली की प्रकाश महाजनचा भाजप प्रवेश. मी माझ्या वैयक्तिक कामाला गेलतो. मी आज स्पष्टपणे सांगतो, देवेंद्र फडणवीसचे आणि महाजन परिवाराचं एक वेगळं नातं आहे. देवेंद्र फडणवीसच्या जागी भारतीय जनता पक्षाचा कुणीही मुख्यमंत्री असला असता तर मी भेटायला गेलो नसतो. पण देवेंद्र फडणवीसला भेटताना मी एक वेगळ्या नात्यातून जातो. मग आमचे मनसेचे बेमटे लागले टाव टाव करायला. काय कोणी म्हणलं प्रवेशाला गेले, कोणी म्हणलं कमळीची चाटायला गेले. अपने बाप से पूछ के आओ यार. तुम्हाला माझ्यावर आरोपच करायचेत ना वैयक्तिक, मी तयार आहे. फक्त तुम्ही तुमच्या बापाला विचारून या, प्रकाश महाजनचे उलटवार तुम्हाला सहन होतील का. प्रकाश महाजनचं आयुष्य एक सामान्य माणूस आहे, खुली किताब है, जिसको पढ़ना है वो पढ़ सकता है. आमचे दोषसुद्धा आम्ही कधी समाजापासून लपवून ठेवले नाहीत. माझ्या पांढऱ्या केसावर तुम्ही गेलात, अरे 2 महिने जर तुम्ही नाव्याकडे गेला नाहीत तर घरचे कुत्रेसुद्धा तुम्हाला ओळखणार नाहीत, तुमच्या अंगावर भुंकतील. त्याच्यामुळं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या बापाला विचारून या. प्रकाश महाजन मुख्यमंत्र्याला भेटायला गेला, तो भारतीय जनता पक्षात प्रवेश, भारतीय जनता पक्षात प्रवेश. अरे आमचा DNA संघाचा आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाचे, आमचा DNA एक आहे. आम्ही भेटायला गेलो म्हणून एवढं काय तुम्हाला वाईट वाटण्याची गरज आहे. एवढं लगे मी भाजपमध्ये प्रवेश केला. मग ताज हॉटेलमध्ये काय राज ठाकरेचा प्रवेश झाला भाजपमध्ये, सागर बंगल्यावर राज ठाकरेंचा प्रवेश झाला भाजपमध्ये, वर्षा बंगल्यावर राज ठाकरेंचा प्रवेश झाला भाजपमध्ये, का मुख्यमंत्री शिवतीर्थावर आले ते त्यांचा प्रवेश झाला होता मनसेमध्ये. आत्ता आपण मातोश्रीवर गेला का तुमचा प्रवेश उभाटा गटात झाला का. उद्धवजी तुमच्या घरी आले होते म्हणून उद्धवजीचा मनसेत प्रवेश झाला काय. अरे काय बोलता काय. आणि एवढं माझ्यावर लक्ष ठेवल्यापेक्षा पक्ष वाढवा रे, ती गरज आहे. नेतृत्व आता वयस्कर होत चाललेलं आहे, पक्ष अजून तिथंच आहे. पक्ष वाढवा, काही माणसं लोकप्रतिनिधी निवडून आणा. किती दिवस सुपाऱ्यावर जगणार आहे तुम्ही. हा, कमळीची चाटायला गेलता का. इतक्या वेळा तुम्ही भेटायला गेलते तर काय चाटायला गेलते मग. कायला माझी तोंड उघडता. नालायक मनसैनिकांनो, तुम्ही बोलतात पण मला प्रतिवार करताना तुमच्या नेत्यावर वार करावा लागतो, याचं मला वाईट वाटतं. भान ठेवतो मी, पण नाविलाज झाला माझा. हो, मी पत्ते खेळतो, येता का खेळायला माझ्यासोबत. अरे या देशात कोण कोण मोठमोठे नेते पत्ते खेळत होते, त्यांची नावं मी जाहीर करू शकतो. प्रत्येक जण बाथरूममध्ये गाणं म्हणत असतं. मीही बाथरूममध्ये गाणं म्हणतो, पण तुमची गाणी जर बाहेर आली तर किती अवघड होईल. आंखों ही आंखों में इशारा हो गया, बैठे बैठे जीने का सहारा हो गया. लोकांनी पाहिले ना आंखों के इशारे. बोलताना जरा सभ्य बोलो. जा एक काळ मी तुमचा सहकारी होतो.
आणि प्राणपणाला लावून मी तुमच्यासाठी भांडलो होतो. बोलतानाच जर सभ्यता नाही ठेवली तर मला सुद्धा सभ्यता सोडावी लागेल. कुणी कुणाला भेटलं म्हणजे प्रवेश केला असं होत नाही. पक्ष तर वाढवायचा नाही, गेलेल्या माणसाविषयी कुडत राहायचं. अरे आमच्यात काहीतरी चांगलं होतं म्हणून लोकांनी आम्हाला जवळ केलं, लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं. तुमच्या दयेवर आम्ही कधीच नव्हतो. तुमच्यापासून दूर गेलो. गेल्या 2 महिन्यामध्ये 11 लाख लोकांनी माझं यूट्यूब पाहिलंय. 56,000 तास लोकांनी माझ्यावर खर्च केलेत. तुम्हाला माझी किंमत नव्हती, पण जगाला किंमत आहे. माझ्यावर टीका करताना शब्द सांभाळा. तुमच्यासारखा मी खंडणीखोर नाही आहे. नेत्याची कधी फसवेगिरी केली नाही. वसतिगृहावरची मुलं आणून मनसेची संख्या कधी वाढवली नाही. अरे 1000 आणि 1200 रुपयाला तुम्ही शिक्षण संस्थेला वेठीच धरता. तुम्ही मला सांगता का? तुमच्यासारखे खंडणीचे पैसे घेऊन मी पत्ते खेळले नाहीत, कष्ट केले आणि माझ्या पैशाने पत्ते खेळले. तुम्ही जेवढे माझे कपडे काढताल ना तेवढे तुम्ही तयारी ठेवा. तुमच्या अंगावरचे कपडे काढून मी काढेल आणि ते तुम्हाला परवडणार नाही. जाओ अपने बाप से पूछ के आओ कि प्रकाश महाजन के सफ़ेद बाल के ऊपर मैं बोलना चाहता हूँ, क्या राय है तुम्हारी? जा आपल्या बापाला विचारून या. प्रकाश महाजनचे पत्ते खेळताना मी बोलणार आहे, मग बोलू का नको? आणि तुमचा बाप काय म्हणेल ते येऊन सांगा, मग मीही तयार राहतो. उगाच माझ्या अंगावर घाव घालू नका. असे घाव मी 56 घेतलेत. आणि हो, संघासाठी मी कुणाच्याच बापाला भीत नाही. स्वतःच्या बापाला भिलो नाही तर बाकी कुणाला भिणार आहे? पिट्या भाई, आज खुश तो बहुत होंगे तुम. धन्यवाद.